मी सुरेश पाटील, हळदगाव, तालुका समुद्रपूर, जिल्हा वर्धा, नागपूर चंद्रपूर रोडवर नागपूरपासून 50 किलोमीटर माझी शेती आहे. माझ्या 70 एकरमध्ये सगळ्या फळबागांची लागवड केलेली आहे. विशेषतः ही सरस्वती व्हेरायटी सीताफळाची आपण जे बघता आहे, याला 1 किलोपर्यंत फळ येतं. मी स्वतः डेव्हलप केलेली व्हेरायटी, मी माझ्या आईचं नाव त्याला दिलेलं आहे सरस्वती 7. याची विशेषता म्हणजे याच्यामध्ये 1 किलोपर्यंत फळ येतं आणि फळ दिसायला खूप सुंदर आहे. जेवढा हा बाह्य रूप सुंदर आहे तेवढाच याचा अंतरंग पण सुंदर आहे आणि याचा पल्प हा एकदम आईस्क्रीमसारखा चमच्याने खाता येतो आणि पल्प फार गोड आहे आणि टेस्टी आहे. याची बाकीची विशेषता अशी आहे की याच्यामध्ये बियाची संख्या फार कमी असल्यामुळे खायला अवघड जात नाही आणि ही जात जी आहे ही रोगप्रतिकारक आहे. त्याच्यामुळे सीताफळाला कमी पाणी लागतं, त्यामुळे शेतकऱ्यांना फार चांगली परवडू शकते. कमी पाण्यामध्ये, कमी फवारणीमध्ये नैसर्गिकरित्या येणारं हे फळ आहे. याला विशेषतः मुरमाड जमीन जर असेल तर फार चांगलं, काळ्या जमिनीमध्ये पण उत्पन्न चांगलं येऊ शकतं. फक्त चिबट जमिनीमध्ये लागवड करू नये. 14 बाय 7 फुटावर लागवड करावी. ड्रीप टाकली तर फारच चांगलं आणि याला पाणी कमी लागतं. साधारणपणे याला लावायचा खर्च जो आहे 15 ते 20 हजारपर्यंत एकरी लागवडीचा खर्च आहे. साधारणपणे 3 वर्षामध्ये 3ऱ्या वर्षी एका झाडावर 7 ते 8 किलो फळं मिळू शकतात. 5व्या वर्षीपासून एका झाडावर 40 ते 50 फळं घ्यायची, म्हणजे साधारणपणे 20 किलो एका झाडापासून हे मिळू शकतं. जर मार्केटिंग जर चांगल्या प्रकारे जर केली तर एकरी 2 लाखापर्यंत उत्पन्न व्हायला काही हरकत नाही. मी सेंट्रल गव्हर्नमेंटला क्लास 1 ऑफिसर होतो. माझा हा आधीचा पासूनच शेतीमध्ये माझा इंटरेस्ट होता. मी नोकरी करत असतानाही मी माझं हे सगळं काम चालू ठेवलेलं होतं. आता मी साधारणपणे 3 वर्ष झाले रिटायर झालो. आता मी फुल फ्लेज या क्षेत्रातच काम करतो. विशेषतः ही जात जी आहे ही दिसायला सुंदर, खायला सुंदर असल्यामुळे हे आम्ही बॉक्स 2 किलोचे बॉक्स तयार करून घेतलेले आहे. हा बॉक्स सगळीकडे बरेचसे लोक गिफ्ट म्हणून देतात. हा गिफ्ट म्हणून जात असल्यामुळे याला आम्हाला चांगला भाव मिळतो. शेतकरी पारंपरिक गोष्टी सोडून दुसऱ्या गोष्टी करू इच्छित नाही. पारंपरिक म्हणजे आता जर कापूस लावला, सोयाबीन लावलं किंवा कांदा लावला तर याचे भाव हे बऱ्याचशा दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून आहे. कापसाचा भाव 2 वर्षाच्या आधी 10 ते 11 हजार रुपये क्विंटल होता. यावर्षी 6,000-7 हजारापर्यंत भाव आहे. सोयाबीन 2 वर्षाच्या आधी 10 ते 11 हजार रुपये क्विंटलनी गेलं, परंतु यावर्षी 5,000 रुपये क्विंटलचा सोयाबीनला भाव आहे. ज्या गोष्टीचा भाव आपण स्वतः सांगू आणि पैसे मिळवू शकू अशा गोष्टीची जर लागवड केली तर शेतकरी आणि त्याचं मार्केटिंग जर शेतकऱ्यांनी जर व्यवस्थित केलं तर त्याला पैसा निश्चितच मिळू शकतो. माझ्या पॉम्पलेटमध्ये नंबर दिलेले आहे. माझा नंबर 9960519004. यावर तुम्हाला अधिक माहितीसाठी आपण कॉन्टॅक्ट करू शकता.